नमस्कार सगळ्यांना. दर शनिवारप्रमाणे या शनिवारी पुन्हा एकदा आपण एकत्र आलेलो आहोत आणि अवनी आपली सुंदर बहीण आहे इथे आपल्याला गीतेचे 2-3 श्लोक म्हणून दाखवेल आणि त्याच्यानंतर मग आपण आपला कार्यक्रम सुरू करू. तर अध्याय 3 आणि श्लोक 14. अवनीताई, गो फॉर इट. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न सम्भवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. खूप सुंदर. तर अशी सुंदर सुरुवात पुन्हा एकदा अवनीने आपल्याला करून दिलेली आहे. आपण आता गेले 2 आठवडे 14व्या श्लोकावर चिंतन करतोय. 14, 15, 16, 17, 18 असे 5 श्लोक अवनीने आपल्याला पहिल्या वेळेस म्हणून दाखवले होते. कारण की आपण असा विचार करतो की 4-5 श्लोक एका चिंतनात होतील, परंतु भगवंताची इच्छा काहीतरी वेगळी असते आणि त्यावर इतके प्रश्न असतात आपल्या मनामध्ये की सगळ्या प्रश्नांचं समाधान आपल्या मनामधलं होईपर्यंत ते सुरूच राहतं पहा. तर आपण 14व्या श्लोकावर आहोत. अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्याद अन्न संभवा. राईट. तर अन्नात भवन्ति भूतानी ह्याच्यावरच तर आपण चिंतन करतोय की अन्नापासून भूत म्हणजे जीव कसे तयार होतात. तर अन्नाचं रूपांतर आपण बघितलं होतं की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्या सप्तधातूंमध्ये होतं आणि त्याच्या पलीकडचं जे रूपांतर आहे अन्नाचं ते ओजसमध्ये होतं. तर अर्थात हे सगळं रूपांतर मनुष्य देहामध्ये अभिप्रेत आहे. अन्नात भवन्ति भूतानी मध्ये सगळी भूतं म्हणजे सगळ्या प्रकारचे प्राणी अभिप्रेत आहेत. तर भगवान म्हणतात की अन्नापासून सगळे जीव तयार होतात. म्हणजे आपण आणि इतर सगळे जीव म्हणजे वनस्पती सृष्टी किंवा प्राणी सृष्टी ह्या सगळ्या ज्या सृष्टी आहेत म्हणजे सजीव सृष्टी. सजीव सृष्टी ही निर्जीव सृष्टीपासून तयार होते. तर निर्जीव सृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये आपण समजू की पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. तर ह्या तत्वांना एकत्र आणल्यानंतर जी वस्तू पहिले तयार होते त्याला आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. इनऑर्गॅनिक मॅटर पासून ऑर्गॅनिक मॅटर तयार झालं म्हणजे अचेतन वस्तूपासून सचेतन वस्तू तयार झाली. ते जे रूपांतर होतं ते फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून तयार झालं. तर त्याच्याबद्दल आपल्याला स्मिताताईंनी मागच्या शब्द सांगितला होता, तो मी आता पुन्हा एकदा विसरलो कारण की माझं मराठी इतकं चांगलं नाही आहे. तर कुठलं संश्लेषण होतं? सौर ऊर्जा नाही, प्रकाश. प्रकाश संश्लेषण. ठीक आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस. ठीक आहे. तर फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इज बिकेम ग्लुकोज ही रिॲक्शन झाली. त्याच्यानंतर त्या ग्लुकोजचं जेव्हा पुन्हा कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होतं तेव्हा ऊर्जा बाहेर निघते. तर त्या ऊर्जेच्या साहाय्याने आपलं शरीर किंवा इतर कुठल्याही जीवाचं शरीर तयार होतं. तर सगळ्यात पहिलं जे अन्न आहे सृष्टीमधलं ते आहे ग्लुकोज. अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्यादन्न संभवा. आता अन्नात भवन्ति भूतानी ह्याच्यावर आपण बऱ्यापैकी चिंतन केलेलं आहे आणि कसं रूपांतर होतं अन्नाचं जीवामध्ये ते पण बघितलं. आणि ती प्रक्रिया जर आपण शुद्ध केली म्हणजे आपण आहाराची शुद्धी केली तर आहार शुद्धीतून आपल्या देहाची शुद्धी पूर्णपणे होते ह्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. आहार शुद्धीतून देहशुद्धी पहिले होते म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन हॅपन्स थ्रू डायट प्युरिफिकेशन. त्याच्यानंतर ती प्रक्रिया पुढे जात जात ती जास्त जास्त सूक्ष्म होत जाते. म्हणजे आपण ज्याचा विचार केला होता की नाही की ओजसमध्ये रूपांतर होतं अन्नाचं
ती सूक्ष्म आहे प्रक्रिया. दॅट इज द प्रोसेस ऑफ माइंड प्युरिफिकेशन ऑर इट लीड्स टू माइंड प्युरिफिकेशन. म्हणजे आपली चित्तशुद्धी ह्या सगळ्या प्रक्रियेतून सगळ्यात शेवटी जेव्हा सूक्ष्मतेकडे आपण पोहोचतो तेव्हा आपल्या मनाची शुद्धी होते. आणि शुद्ध मनामध्ये, शुद्ध चित्तामध्ये, शुद्ध अंतःकरणामध्ये आपण सध्या जे चिंतन करतो आहोत त्या चिंतनाचा अर्थ आतून प्रकट व्हायला लागतो. त्याच्यासाठी तर आपण हा सगळा प्रयोग करतोय ना, की दर शनिवारी आपण एकत्र येतो आणि आपण या सगळ्या गोष्टींवर विचार करतो, चर्चा करतो, चिंतन करतो आणि सगळ्यांच्याच मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो भगवंताच्या कृपेने. तुमच्या मनामधल्या शंका विक्रम पत्रिकेने कडून पुसल्या जातात, मग शंकांचं समाधान होत आहे. अशा भ्रमामध्ये तुम्ही पण राहू नका आणि मी पण राहत नाही. कारण की इथे जे चिंतन होत आहे हे मी स्वतः करतोय ॲज अन इंडिव्हिज्युअल असं माझ्या मनात नाही आहे. हे सगळं जे चिंतन आहे हे भगवंताच्या कृपेने होत असतं. आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले गुरु लोक आहेत ना. आपण विनोबा भाव्यांचं जे भावानुवाद आहे, जो भावानुवाद आहे त्यांनी केलेला म्हणजे गीता ती बघतो. त्यानंतर किशोरजी आपले जे मित्र आहेत, बंधू आहेत, त्यांनी जो अनुवाद केलेला गीतेचा तो बघतो. त्यानंतर ज्ञानेश्वरी आपल्याकडे जी आहे म्हणजे अनुवाद ज्ञानेश्वरी, जी अनंत दामोदर आठवले म्हणजे स्वामी वरदानंद भारती यांनी लिहिली आहे, त्याचा आधार घेतो. म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी जे काही चिंतन करून ठेवलेलं आहे, यांची आपल्यावर जी कृपा आहे त्याच्या आधाराने आपण पुढे जातोय ना. याच्यात माझं काय, ह्याच्यामध्ये माझा जो थोडाफार अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि माझा पिंड शास्त्रज्ञाचा आहे. म्हणजे मी जो विषय शिकलो युनिव्हर्सिटीमध्ये तो आहे पर्यावरणशास्त्र. तर त्याच्या आधारावर मला या सगळ्या गोष्टी कशा समजतात ते फक्त मी तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटाव्यात असा दुराग्रह नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाने विचार करा, तुम्हाला याच्यापेक्षाही सूक्ष्म काहीतरी कळेल तुमच्या अनुभवाच्या आधारावर अवश्य करू शकतो आपण ते. आपण आतापर्यंत किशोरजी त्यानंतर विनोबा यांचं 14व्या अध्यायाचं जे ट्रान्सलेशन आहे ते बघितलेलं आहे. आता आपण ज्ञानेश्वरीमध्ये काय काय श्लोक लिहिले आहेत, 4च ओव्या आहेत, तर त्या आपण बघू. मी या चारी एका वेळेस बोलतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडंसं चिंतन करू. तर ज्ञानदेवांनी 14 आणि 15 या 2 श्लोकांवर 4 ओव्या लिहिल्या आहेत. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवा, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा, हा 14वा श्लोक आहे. आणि त्यानंतर कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, असा श्लोक आहे. याच्यावर 4 ओव्या ज्ञानदेवाने लिहिल्या आहेत, त्या मी वाचतो पहिले. जीव वाढती अन्नामुळे, अन्न मिळे पर्जन्य बळे, आणि यज्ञामधून आले आणि यज्ञामधून झाले जनन पहा पर्जन्याचे. आता खरं सांगायचं तर 14व्या श्लोकाचा हा संपूर्ण अनुवाद ह्या ओवीमध्ये आलेला आहे. आता ह्याला थोडंसं विस्तारपूर्वक ज्ञानदेव सांगण्याचा प्रयत्न करतील. यज्ञ प्रगटे कर्मातुनी, कर्मजन्मे वेदवचनी, आणि वेदाच्या मूलस्थानी अक्षर ब्रह्म आहे ते. पहिल्या 2 ओळी ज्या होत्या ना, म्हणजे पहिली जी ओवी होती त्याच्यामध्ये यज्ञ प्रगटे कर्मातुनी एवढं आलेलं नव्हतं, तर ते ह्या दुसऱ्या ओवीच्या पहिल्या चतुर्थांश भागात आलं. पण त्याच्यानंतर बघा ज्ञानदेव त्याला कसं पुढे घेऊन जात आहेत, की आपण कर्मापर्यंत आलो ना, तर कर्मानंतरचं जे आहे किंवा कर्मापेक्षाही सूक्ष्म जे आहे ते जे 15व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेत आहे ते ज्ञानदेवांनी ह्याच ओवीमध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे. यज्ञ प्रगटे कर्मातुनी, कर्मजन्मे वेदवचनी, आणि वेदाच्या मूलस्थानी अक्षर ब्रह्म आहे ते.
अक्षर ब्रह्म जे आहे त्यातून ही सगळी सृष्टी निर्माण होते. अक्षर ब्रह्मामध्ये जेव्हा शब्द प्रकट होतो, जे शब्दाचं गुंजन होतं, कुठला शब्द? हा तो शब्द आहे, अ उ आणि म. ओम हा जो नाद आहे हा त्या अक्षर ब्रह्माचं स्वरूप आहे. तर ते जेव्हा आकाशामध्ये ऐकू यायला लागतं त्यानंतर हालचाल निर्माण होते. त्या हालचालीला म्हणतात वायू. म्हणजे पहिले शब्द तो ऐकू आला फक्त, त्यानंतर हालचाल निर्माण झाली ती म्हणजे वायू, तिचा स्पर्श झाला. ठीक आहे. वायू जेव्हा जोराने फिरायला लागतो तेव्हा आकाशामध्ये विद्युल्लता प्रकट होते. आणि घर्षण जेव्हा होतं ना, वायूमुळे जेव्हा घर्षण होतं, वायूचा स्पर्श झाला नाही, तर वायूच्या घर्षणामुळे देखील त्याच्या पलीकडचं जे महाभूत आहे ते तयार होतं. अग्नी, अग्नीमध्ये रूप आहे. आणि अग्नीमुळे मग आता आपल्याला घाम येतो. अग्नीमुळे जेव्हा पृथ्वीची धूप होते, पाण्याची वाफ होते, नंतर मग ती थंड होऊन पुन्हा खाली पडते. किंवा अग्नीमुळे आपल्याला घाम येतो. अग्नीतूनच जलमहाभूत प्रकट होतं. तर त्या जलमहाभूताला रस आहे. म्हणजे आकाशामधल्या शब्दाला कानाचा किंवा श्रवणेंद्रियाचा आधार आहे. त्यानंतर स्पर्शाला त्वचेचा आधार आहे. रूपाला दृष्टीचा आधार आहे. नंतर रस जो आहे, जो पाण्याला आहे, त्याला आपल्या रसनेंद्रियाचा आधार आहे. आणि शेवटचं जे महाभूत आहे, जेव्हा जलतत्व घन होतं म्हणजे गोठतं, तेव्हा त्यापासूनच पृथ्वी तयार होते. सॉलिड मटेरियल gets created when the water principle, the liquid material freezes. असं होतं. तर त्याच्यामध्ये गंध आहे. तर घ्राणेंद्रियाचा आणि पृथ्वीचा संबंध आहे. तर अशी ही पंचमहाभूत, त्यांची 5 तन्मात्र, अशा प्रकारे सृष्टी तयार होते. सो द ओरिजिन ऑफ द वर्ल्ड इज नायदर द बिग बँग नॉर द ब्लॅक होल. इट इज my own consciousness wanting to become many. जे माझं जे खरं स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप, त्याच्यामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की एकोहम भवस्याम, म्हणजे मी एक आहे परंतु मी अनेक व्हावं, अशी इच्छा निर्माण झाली. तर त्या इच्छेनुसार ही सगळी सृष्टी तयार होते. कशी तयार होते? ही सृष्टी लयाला जाते ना, रोज रोज रात्री जाते. आपल्या अनुभवात आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा ही जी बाहेरची सृष्टी आहे, ही सगळीच्या सगळी माझ्या अनुभवामध्ये अदृश्य होते. उपनिषदात काय म्हटलंय की मयी एव सकलम जातम, म्हणजे माझ्यापासून सगळंच्या सगळं तयार होत आहे. मयी एव सकलम जातम, सगळं माझ्यापासून निर्माण होते. मयी सर्वम प्रतिष्ठितम, म्हणजे हे सगळंच्या सगळं माझ्यावर आधारित आहे, माझ्यामध्ये प्रतिष्ठित आहे. आणि मयी सर्वम लयम याती, माझ्यामध्ये सगळं लय पण होते. म्हणजे मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ही सृष्टी निर्माण होते. मी दिवसभर जेव्हा जागा असतो तेव्हा या सृष्टीची प्रतिष्ठा असते. आणि मी जेव्हा झोपी जातो रोज रात्री तेव्हा मयी सर्वम लयम याती, ही सगळी सृष्टी माझ्यामध्येच लय पावते. तद ब्रह्मा अद्वयम अस्मि अहम, तद
ब्रह्माद्वयमस्म्यहम असं आहे. तर हे जे ब्रह्म ज्ञानदेव म्हणतात ते आहे. त्यापासून हे सगळं तयार झालंय. तर जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं ना की ही सगळीच्या सगळी सृष्टी माझ्यातून तयार झाली, तर तिची प्रक्रिया काय आहे? आता आपल्याला हे जे सगळं चिंतन झालं हे अतिशय सूक्ष्म होतं, परंतु आपल्याला ह्याचा कधीच अनुभव येत नाही. आपल्याला सृष्टी दिसते समोर, तर भगवंत आपल्याला उलट्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न करतायत त्या जागी. कसं की अन्नात भवंती भूतानी, आपल्याला सगळी भूतं दिसतात ना. म्हणजे आपल्याला सजीव सृष्टी दिसते, निर्जीव सृष्टी दिसते, चेतन अचेतन अशी सृष्टी दिसते. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीव आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये प्राणीसृष्टी आहे, आणि वनस्पती सृष्टी आहे का. आणि आता मी ह्या सेमेस्टरला मायक्रोबायोलॉजी विषय शिकवला, त्याच्यामुळे सूक्ष्मजीवांची पण एक वेगळी सृष्टी आहे. तर हे जे अनेक जीव आपल्याला बाहेर दिसतात, तिथपासून भगवान सुरू करतात की हे सगळे जीव अन्नापासून तयार होतात. त्यामुळे आपल्या शरीराला, स्थूल शरीराला अन्नमय कोश म्हटलंय. म्हणजे कसं आहे की अन्नापासून हा देह तयार होतोय, आणि हा देह जो आहे तो इतर जीवांचं अन्न आहे. हा सगळा अन्नमय कोश आहे. माझ्या शरीरामध्ये आत्ता या क्षणी देखील अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत की जे माझं शरीर आतून खात आहेत, परंतु मी त्यांच्यावर नियंत्रण ठेवून आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी आहे आणि माझी संख्या जास्त आहे. माझं बळ जास्त आहे, त्यामुळे हा देह टिकलेला आहे. ज्या क्षणी या देहाची शक्ती त्या सगळ्या सूक्ष्मजीवांच्या शक्तीपेक्षा कमी होईल, तेव्हा हा जीव चालला जाईल, त्यांचं वर्चस्व होईल. असं होतं ना. जेव्हा ह्या शरीरातली ऊर्जा कमी होते, तेव्हा सूक्ष्मजीव आपल्यावर हावी होतात आणि आपल्याला रोग होतो. तर अशा प्रकारे जर आपल्याला लक्षात आलं की हे केवळ अन्नापासून तयार झालेलं आहे, मग आपण काय करू की ह्याला व्यवस्थित बांधू, चांगल्या अन्नापासून हे शरीर तयार करू, आपला अन्नमय कोश, आणि त्याला व्यवस्थित मेंटेन करू, म्हणजे त्याचा सांभाळ चांगला करू. त्यामध्ये आपण खूप जास्त अन्न घालणार पण नाही, आणि चुकीचं अन्न तर अजिबातच घालणार नाही. पण आता चुकीचं अन्न काय किंवा चांगलं अन्न काय किंवा योग्य अन्न काय आहे ह्याच्याबद्दल आपल्याला कल्पना नसते. म्हणून आपण काय म्हणतो की पहिला नियम आपण पाळूया की चुकीच्या वेळेस अन्न नाही टाकू. तर चुकीची वेळ कुठली? की जेव्हा केव्हा भूक लागलेली नसेल ती वेळ चुकीची, तेव्हा खायचंच नाही अजिबात. योग्य वेळ कुठली? की जेव्हा मला भूक लागली आहे, तर मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी खाईन. असं समजा मी 7 दिवस केलं ना, तर त्याच्यानंतर कुठली वस्तू खावी याचा विवेक, याचं तारतम्य मला माझ्या आतमधनं कळायला लागेल. म्हणजे मग मला कोणाला विचारायची गरज पडणार नाही की मी ही अमुक गोष्ट खाऊ का, इतकी खाऊ का, तितकी खाऊ का. नाही, मला आतूनच कळायला लागेल की नाही नाही, माझ्यासाठी ही गोष्ट बरोबर नाहीये, त्यामुळे मी खाणार नाही. आणि समजा कधी असं झालं की समजा कुठे आपण गेलो आणि कुठे आपल्याला काहीतरी खावं लागलं, तर त्यांचा मान राखण्याकरता आपण थोडंसं खाऊन घेतो, परंतु त्याचं प्रमाण आपण कमी ठेवू. जेवढं आपल्याला झेपेल, जेवढं आपल्याला पचवता येईल तेवढंच आपण खाऊ. पण जेव्हा आपल्याला शक्य असेल आणि जेव्हा आपल्या हातामध्ये नियंत्रण असेल, तेव्हा आपण केवळ योग्यच वस्तू या शरीरामध्ये घालू. ही या शरीराची खरी खरी पूजा असेल. या शरीरालाच आपण देऊळ मानलं तर. अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर काय होईल की आपण जो श्लोक म्हणतो जेवण्यापूर्वीचा, कुठला श्लोक? वदनी कावळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आवा नव्हते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. हा श्लोक सिद्ध होईल आपल्या अनुभवात. म्हणजे आहारशुद्धीचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर ह्या श्लोकाचा मला खरा अर्थ कळला. याचा अर्थ आहे काय त्याचा, आणि आपण ज्याचं चिंतन करतोय अन्नात भवंती भूतानी, त्याचा खूप जवळचा संबंध आहे.
तर अन्नात भवंती भूतानी मध्ये आपण फक्त अन्नापासून भूत कशी तयार होतात त्याच्यावर चिंतन केलं. याच्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पर्जन्याद अन्न संभवा. पर्जन्याद अन्न संभवा म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच अन्न तयार होतं की नाही. तर जर पाऊस नाही पडला म्हणजे आता पहा, शेतकऱ्यांनी जमीन नांगरून वखरून ठेवली, सगळी त्याच्यावर मशागत केली, म्हणजे सगळ्यात पहिले तर त्यातले तृणमूल काढले, दगडधोंडे फेकले, म्हणजे विध्वंसक कार्य पहिले केलं, की जो कचरा होता तो काढून बाहेर फेकून दिला. नंतर मग विधायक कार्य. विधायक कार्य काय, त्याच्यामध्ये बी पेरावं लागेल ना, बरोबर. म्हणजे समजा माझी अशी इच्छा असेल की तिथे तांदळाचं पीक मला घ्यायचं आहे, तर गव्हाचं बी पेरून नाही काम होणार, तांदळाचंच बी पेरावं लागेल. तर ते आहे विधायक कार्य. तर आपण समजा पतंजली योगसूत्रांच्या आधारावर याच्याकडे बघितलं तर पहिलं विध्वंसक कार्य म्हणजे यम. यम म्हणजे काय करू नये, आणि विधायक कार्य म्हणजे नियम, म्हणजे काय करावं. तर पहिले आपण सगळे दगडधोंडे काढून टाकायचे, त्यानंतर आपण तृणमूल काढून टाकायचे, त्यानंतर आपण ती जमीन व्यवस्थित नांगरायची आहे, वखरायची आहे, आणि मग त्याच्यानंतर विधायक कार्य. पण आपण बी केव्हा पेरणार, पाऊस पडल्यानंतरच तर पेरणार ना. तर पाऊस पडणं हे आपल्या हातात असतं का, हे कुठल्याही शेतकऱ्याच्या हातात नसतं. शेतकऱ्याच्या हातात काय असतं, जमीन चांगली नांगरावी, स्वच्छ करावी, आणि मग पेरणीसाठी योग्य बनवावी. मग त्यानंतर भगवंताची कृपा जेव्हा होईल तेव्हा पाऊस पडेल, त्याच्यानंतर आपण बी पेरू, आणि भगवंताच्या कृपेने पाऊस चांगला पडला की मग त्यातनं चांगलं छान पीक येईल, आणि मग ते पीक आपण काढू, आणि मग त्यामुळे आपल्या अन्नाची समस्या पुढच्या पूर्ण वर्षभरासाठी संपेल. मग त्यातला देखील मी काही भाग पुढच्या वर्षी पेरायला म्हणून वेगळा ठेवणार, काही भाग माझ्या स्वतःसाठी ठेवणार जेवढा आवश्यक आहे तेवढा, आणि बाकीचा सगळा भाग समाजासाठी मी वापरणार. तर अशा प्रकारे आपण म्हणू की शेतीचं हे मॉडेल आहे. अशा प्रकारे गेली हजारो वर्ष आपल्या देशामध्ये हे सगळं चालत आलेलं आहे. परंतु आता गेल्या साधारण 50, 60, 100 वर्षामध्ये केमिकल फर्टिलायझर्स, रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटनाशकं ह्यांचा इतका प्रादुर्भाव झालेला आहे आपल्या देशामध्ये, की त्याच्यामुळे त्या जमिनीची जी प्रोडक्टिव्हिटी होती किंवा जमिनीचा जो कस होता तो कमी झालाय. कारण की आपण त्या जमिनीला या रासायनिक खतांच्या कोबड्यांवर चालवतोय गेले कित्येक वर्ष. त्यामुळे ती स्वतःच्या पायावर जी आधी चालत होती, म्हणजे गेले 10,000 वर्ष चालत आलेली आहे, तिला आपण रासायनिक खतांमुळे पंगू बनवून टाकलं. तर अशा प्रकारचं आपण वर्तन जेव्हा पृथ्वीसोबत करतो तेव्हा पृथ्वीजवळ काय आहे विकल्प, काय करणार ती, पुष्कळ दिवस ती सहन करेल, पण शेवटी काहीतरी अशा प्रकारचा चमत्कार घडवून आणेल की आपल्याला स्वतःकडे पाहायला आपल्याला ती भाग पडेल. तर अशा प्रकारे गेल्या 1.5 वर्षात पृथ्वीने आपल्याला आपल्याकडे बघायला भाग पाडलेला आहे. त्यामुळे ही खरं सांगायचं तर निसर्ग देवतेची, भूमातेची आपल्यावर कृपा आहे, म्हणजे माझ्यावर तरी कृपा आहे, की मला ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन करण्याची संधी संधी दिली म्हणण्यापेक्षा तिने मला भाग पाडला, आणि त्यावर जे चिंतन झालं, त्यानंतर जे विचार प्रकट झाले, त्यांनी अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच्यानंतर गीतेचं हे चिंतन जे होत आहे ते देखील आपोआप व्हायला लागलं. तर अशा प्रकारे पर्जन्यादन्न संभवा याचा पर्यावरण शास्त्राशी संबंध आहे. त्याच्यामध्ये समजा आपण योग्य प्रकारचं बी पेरलं, योग्य प्रकारे जमिनीची मशागत केली, आणि मग भगवंताच्या कृपेने जर योग्य पाऊस पडला
तर त्यातून जे पीक तयार होतं ते आपलं अन्न आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभव. आणि पर्जन्य कशापासून तयार होतं? यज्ञापासून. आपण आता काय विचार केला की पहिले शब्द, नंतर स्पर्श, नंतर रूप आणि नंतर रस. म्हणजे पहिले आकाश तत्व, त्यानंतर वायू तत्व, त्यानंतर अग्नितत्व आणि अग्नितत्वातून जलतत्व. तर जर आपण यज्ञ केला, यज्ञ कशाचा करायचा? यज्ञ कर्मसमुद्भवा असं सांगतात भगवान. म्हणजे यज्ञ हा कर्मातून होतो. समजा कोणी यज्ञ केलाच नाही तर तो यज्ञ होईल का? होणारच नाही. तर ही सगळीच्या सगळी प्रक्रिया जी आहे ना, ही सूक्ष्म 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 होत गेली. कारण की आपल्याला स्थूलाकडे बघण्याची सवय आहे. म्हणून भगवान आपला हात पकडून आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे न्यायला बघते. असा हा श्लोक आहे. याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल किंवा बोलायचं असेल तर आपण आपला हात वर करू शकता आणि बोलू शकता. कारण की जवळजवळ अर्धा तास मी बोललो आता. तर जर कोणाला काही प्रश्न असले किंवा काही आपल्याला ह्याच्याबद्दल मत मांडायचं असेल तर आपण हात वर करू शकता किंवा अनम्यूट करू शकता स्वतःला आणि बोलू शकता. अवश्य बोला. नाही तर आपण बघूया की इथे प्रभुपाद काय म्हणतात. मी प्रभुपादांचं उघडायचा प्रयत्न करतो. आपण आहोत 3ऱ्या अध्यायामध्ये, चॅप्टर 3 कर्मयोग. त्यांचं मी आज थोडंसं वाचायचा प्रयत्न करतो की प्रभुपाद म्हणतात काय. कारण की त्यांचं चिंतन जे आहे ना ते थोडंसं वेगळं असतं. ते म्हणतात की ऑल लिव्हिंग बॉडीज सबसिस्ट ऑन फूड ग्रेन्स विच आर प्रोड्यूस्ड फ्रॉम रेन्स. रेन्स आर प्रोड्यूस्ड बाय परफॉर्मन्स ऑफ यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस. आणि यज्ञ इज बॉर्न ऑफ प्रिस्क्राइब्ड ड्युटीज. यज्ञ कर्मसमुद्भव म्हणजे इथे कर्माचा अर्थ त्यांनी प्रिस्क्राइब्ड ड्युटीज असा घेतलाय. म्हणजे आपण इथेच म्हटलं होतं ना की कर्म म्हणजे स्वधर्मरूप कर्म. जेव्हा आपलं कर्म स्वधर्मरूप असतं आणि कर्मयोग पर असतं तेव्हा ते कर्म हेच यज्ञरूप असतं. ते म्हणतात की श्रीला बलदेव विद्याभूषण, a great commentator on the Bhagavad Gita, writes as follows: ये इंद्रादि अंगतया वस्थितम यज्ञम सर्वेश्वरम विष्णुम. हे सगळं इंग्रजीत लिहिलंय आणि मी हे संस्कृतमध्ये वाचण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जरा मला अडखळायला होत आहे. कारण की ते इंग्रजी वाचून, इंग्रजी लिपी आहे सगळी, रोमन लिपी, आणि तिच्यातून मी हे संस्कृतचे उच्चार करण्याचा प्रयत्न करतोय. अभ्यर्च तच्चेषाम अशंती अश्नंती तेन तद देहयात्राम संपादयन्ति ते संतः सर्वेश्वरस्य यज्ञपुरुषस्य भक्ताः सर्वकिल्बिषैर अनादिकाल विवृद्धैर आत्मानुभव प्रतिबंधकैर निखिलैः पापैर विमुच्यन्ते. एवढं सगळं इंग्रजीत लिहिलेलं मी संस्कृतमध्ये वाचण्याचा प्रयत्न केला. द सुप्रीम लॉर्ड म्हणजे ह्याचा अर्थ आता इंग्रजीत सांगतो. द सुप्रीम लॉर्ड who is known as the Yajna Purusha or the personal beneficiary of all sacrifices is the master of all demigods who serve him as the different limbs of the body serve the whole. म्हणजे आपल्या शरीराचे जे वेगळे वेगळे अवयव असतात ते सगळे या शरीराची सेवा करतात ना. म्हणजे आपला हात जो आहे तो हाताने अन्न उचलतो आणि तोंडापर्यंत नेतो, आणि तोंड जे आहे किंवा आपले दात जे आहेत ते त्याला चावतात आणि मग ते अन्न आपल्या पोटात जातं, आणि मग पोट जे आहे ते त्या अन्नाला पचवायचा प्रयत्न करतं.
म्हणजे काय झालं की ह्या पूर्ण शरीराला, हे पूर्ण शरीर जे एक आहे त्या शरीराची सेवा हे सगळे अवयव करतायत, नाही का? डेमिगॉड्स लाईक इंद्र, चंद्र अँड वरुण are appointed officers who manage material affairs, and the directly Vedas direct sacrifices to satisfy these demigods so that they may be pleased to supply air, light and water sufficiently to produce food grains. When Lord Krishna is worshipped, the demigods who are different limbs of the Lord are also automatically worshipped. Therefore, there is no separate need to worship the demigods. आता बघा की यांची श्रद्धा आणि यांची भक्ती भगवान कृष्णावर इतकी जास्त आहे की बाकी सगळ्या ज्या देवता आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या देवता कृष्णाला सबऑर्डिनेट, म्हणजे त्याच्यापेक्षा एक स्तर खालच्या आहेत. आणि जर आपण कृष्णाची भक्ती केली तर त्या निमित्ताने किंवा त्या योगे त्याच्या खालच्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवतांची भक्ती आपोआप केल्यासारखं होईल असं हे आचार्य म्हणतात. तर बरोबर आहे, आपल्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची आवश्यकता नाही, पण जर आपल्याला तो परिणाम साधायचा असेल तर मग आपल्याला त्या देवतेची पूजा करणं भाग आहे. म्हणजे कसं की समजा मला इंजिनिअरिंग शिकायचं असेल तर मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जावं लागेल ना, किंवा मला समजा इंग्रजी शिकायचं असेल तर मला आर्ट्स कॉलेजमध्ये जावं लागेल, नाही का? परंतु तुम्ही एक विचार करून बघा की आपण आधीची कुठली पण अंडरग्रॅज्युएट डिग्री जरी घेतली असेल तरी सुद्धा सगळ्यात जी वरची असते डिग्री, सर्वोच्च पदवी, ती कुठली असते? तिला म्हणतात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टर ऑफ मॅथमॅटिक्स, डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग, डॉक्टर ऑफ इंग्लिश असं नाही म्हणत, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. कारण की सगळेच्या सगळे विषय शेवटी एकामध्ये येऊन मिळतात. शेवटी प्रत्येक विषयामध्ये जे कटिंग एज ऑफ नॉलेज म्हणतो ना, दॅट कटिंग एज ऑफ नॉलेज इज ऑलवेज फिलॉसॉफी. इट बिकम्स सो सटल, जितकं सूक्ष्म होत जातं की त्या सूक्ष्मतेमध्ये विविधता एकमेकांमध्ये लय पावते, विलीन होते, असं होतं. तर त्या एकात्मतेला काय म्हणू आपण? तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी. सगळ्यांचं तत्व शेवटी एकच आहे, म्हणून शेवटची उपाधी नेहमी PhD असते, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. तर जेव्हा आपण त्या सूक्ष्मतेपर्यंत पोचतो त्यानंतर कुठलाही जरी विषय असला ना तरी सुद्धा त्या विषयाबद्दल आपल्याला तज्ज्ञ लोकांनी एवढं ज्ञान नाही येणार, परंतु त्याचं जे मूलभूत तत्व आहे किंवा त्यातली काही आणखीन मूलभूत तत्व जी असतील ती तत्व आपण चटकन ग्रहण करू शकतो, एवढी क्षमता आपल्याला प्राप्त होते, असं होतं. तर यज्ञात भवती पर्जन्यो आणि यज्ञ कर्म समुद्भव. तर ह्याच्यासाठी आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघता येणं शक्य आहे. आता कसं बघायचं बघा, की समजा आपण समाजामध्ये सगळेजण एकत्र आहोत की नाही, तर जेव्हा आपण आपलं स्वधर्मरूपी कर्म समाज पुरुषाच्या चरणी अर्पण करण्यासाठी करतो तेव्हा काय होतं की समाजामध्ये सुबत्ता निर्माण होते, संपत्ती निर्माण होते, श्रीमंती निर्माण होते, लक्ष्मी निर्माण होते. आणि मग त्यातून आपल्या गरजेपुरतं जर आपण घ्यायचं म्हटलं तर आपल्यासाठी मुबलक असतं. नेहमी ह्या पृथ्वीवर सगळं एकेकाळी असं अमापच होतं, पण मग काय झालं की आपली संख्या भरमसाठ वाढली, म्हणजे मनुष्य जीवाची. आणि मनुष्यांची संख्या जेव्हा भरमसाठ वाढली त्यानंतर संसाधनांची कमी जाणवायला लागली. खरं तर संसाधनं कमी नाही आहेत,
संसाधनं भरपूर आहेत. जर प्रत्येकाने हा विचार केला की मी फक्त जेवढी माझी गरज आहे तेवढी भागवण्यापुरताच संचय करीन, ते जर आपण सगळ्यांनी केलं तर आपल्या पृथ्वीवर मला असं वाटतं की गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी 15 बिलियन म्हणजे 1500 कोटी माणसांना पुरून उरेल एवढं अन्न आपण त्या वर्षात मिळवलं किंवा तेवढं अन्न उगवलं पृथ्वीतून. म्हणजे पहा बरं, आपल्याकडे अन्नाची टंचाई नाहीये, परंतु तरी देखील माणसं भुकेमुळे का बरं मरतात? कारण अन्न ज्यांच्याजवळ पोचायला पाहिजे, ज्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे, सहजपणे पोचायला पाहिजे, ते पोचत नाही. अनेक कारणांसाठी. आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मनुष्यामधला संघर्ष. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा संघर्ष होतो, तेव्हा त्या संघर्षाने पीडित जे काही लोक असतात, त्यांच्यापर्यंत अन्न मदत म्हणून देखील पोचू शकत नाही. असं खूप जागी होतं. म्हणजे या जगामध्ये अनेक जागा अशा आहेत की जिथे अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न आपण अवश्य करायला पाहिजे. परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण कमीत कमी हा तर नियम पाळू शकतो ना, की माझ्या गरजेपेक्षा कुठलीही जास्त वस्तू मी घेणार नाही आणि त्याची सुरुवात मी अन्नापासून करेन. कारण की अन्न मी रोज दिवसातनं 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा खातोच आहे ना. तर जर मी स्वतःला हा प्रश्न विचारला प्रत्येक वेळी, की हे अन्न खाण्याची मला खरंच आवश्यकता आहे का? आणि जर नसेल, तर ते अन्न ग्रहण नको करायला. अशा प्रकारे जर मी राहिलो, तर हा श्लोक कदाचित केव्हा तरी मला कळेल, मला पटेल आणि त्यानुसार माझं जीवन व्यतीत होईल, अशी आपण आशा करू. आता ह्याच्याबद्दल आणखीन कोणाला काही बोलायचं आहे का? आपल्याला काही ह्याच्याबद्दल चिंतन करायचं असलं, तर आपण अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. आता पहा की आपलं जे स्वधर्मरूपी कर्म आहे ते जेव्हा आपण समाज पुरुषाला अर्पण करतो तेव्हा काय काय होतं पहा. ह्याच्या आधी पण आपण केव्हा तरी असं चिंतन केलेलं आहे की आपण सार्वजनिक जीवनात जेव्हा राहतो किंवा आपण लोकशाही पद्धतीमध्ये राहतोय ना, त्याच्यामध्ये कसं असतं की हक्क आणि अधिकार, हक्क आणि कर्तव्य, हक्क म्हणजेच अधिकार आणि अधिकार आणि कर्तव्य, ह्या दोन गोष्टींचा मेळ साधायचा असतो. तर जेव्हा मी माझ्या हक्कासाठी भांडतो तेव्हा काय होतं की माझा अधिकार जो असेल तो असेल, पण त्याच्यासाठी मी जेव्हा भांडतो तेव्हा मी पुष्कळदा काय करतो की इतर लोक त्यांची जबाबदारी पार पाडतायत त्याच्यामध्ये मी व्यत्यय आणतो. असं होतं पहा पुष्कळ वेळा. म्हणजे याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे आपल्या देशामध्ये 2 प्रकारची आंदोलनं झाली. एक शाहीनबागचं झालं आणि एक किसान आंदोलन झालं. त्याच्यामध्ये काय झालं की ठीक आहे, त्यांच्या मागण्या योग्य असो किंवा नसो, परंतु त्यांच्या ह्या सगळ्या आंदोलनामुळे जनजीवन किती विस्कळीत झालं होतं, नाही का? म्हणजे मला आंदोलन करण्याचा किंवा कोणाला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि स्वातंत्र्य देखील आहे. परंतु त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग न करून सर्वसामान्य लोकांचं जे जीणं आहे ते हैराण करणार नाही, असा माझ्या मनात निर्धार पाहिजे, असं आहे. तर जेव्हा मी अशा प्रकारे स्वधर्मरूपी कर्म आणि त्याचे परिणाम, त्याची फळं समाज पुरुषाला अर्पण करतो, तेव्हा मी समाजाप्रती माझं जे कर्तव्य असतं ते बजावतो. असं जेव्हा मी करतो, तेव्हा इतर सगळ्या व्यक्तींच्या हक्कांचं रक्षण होतं. विचार करून पाहायचा. आपण जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी किंवा स्वतःच्या अधिकारासाठी भांडतो, तेव्हा आपलाही वेळ वाया घालवतो आणि इतर लोकांचाही वेळ वाया घालवतो किंवा इतर लोकांना त्रास होऊ शकेल अशा प्रकारचं वर्तन माझ्याकडनं घडतं. असं होतं. असं व्हायला पाहिजे.
म्हणजे असंच असंच होतं, पण असं व्हायला नको खरं तर. म्हणजे व्हायला पाहिजे हे म्हटलं चुकीचं म्हटलं मी. असं व्हायला नको. असं होतं, परंतु असं व्हायला नको. कारण की जेव्हा आपण इतर लोकांचं जीणं हराम करतो, तेव्हा कळत नकळत आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत असतो. तर जर आपण आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं, म्हणजे मग आपण ह्या आर्थिक व्यवस्थेला किंवा समाज व्यवस्थेला हातभार पण लावतोय ना, तेव्हाच मला काहीही ग्रहण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आपण मागच्या कुठल्या तरी अध्यायामध्ये बघितलं होतं ना, की यज्ञाने ह्याच ह्याच अध्यायामध्ये ह्याच्या आधीच्याच 2-3 श्लोकामध्ये म्हटलं होतं ना, की यज्ञ शिष्टाशिना संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुंजते ते त्वघम पापात ये पचन्ते आत्मकारणात. हे आपण वाचलं होतं, नाही का? तर अशा प्रकारे आपण जर राहिलो, तर आपण त्या समाज पुरुषाला आपल्या सहभागाने, सहयोगाने हातभार लावू. आणि मग त्यात जे जमा होईल संचित पुण्यकर्म, त्यामुळे ज्यांना त्याची गरज आहे ते त्यातनं ते घेतील. महात्मा गांधींच्या ट्रस्टीशिपची जी कल्पना होती ती अशीच होती, की आपण ट्रस्टीज असावं संसाधनांचं आणि त्याचा गैरवापर होऊ देऊ नये. पण झालं काय किंवा होतंय काय आता सध्या देशामध्ये, आपल्या लक्षात काय येतं, की जे रखवालदार आहेत पर्यावरणाचे किंवा ज्यांच्यावर विसंबून आपण रोज रात्री झोपी जातो, तेच समजा शत्रूशी हात मिळवून करायला गेले तर काय होईल? विचार करून पहा. फार सूक्ष्म आहे विचार. कोणाला काही बोलायचं याच्याबद्दल? मगापासून 45 मिनिट झाले, मीच तर बोलतोय. याचा अर्थ कुंपण शेत खात नाहीये याची खात्री करायची. बरोबर आहे. तेच होत आहे ना. दुर्दैवाने आपलं दुर्दैव असं आहे की कुंपण शेत खात आहे. म्हणजे ज्यांच्यावर आपण विसंबून राहतोय की हे लोक त्यांचा कार्यभाग संपूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडतील, ते नाही पाडत आहे. पण त्यांच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी आपण स्वतःकडेच लक्षपूर्वक जर बघितलं की मी माझं कर्तव्य पार पाडतो आहे की नाही. मी जर माझं कर्तव्य पार पाडत असेन तरच दुसरी व्यक्ती त्यांचं कर्तव्य पार पाडत नाहीये किंवा का पाडत नाहीये असा प्रश्न विचारण्याचा अधिकार मला प्राप्त होतो. पण मी जर स्वतःचं कर्म, स्वतःची जबाबदारी जर पार पाडत नसेन, तर मला तो प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त नाही होत, असं होतं. पण अगदी बरोबर आहे. तर त्या कुंपण खाणाऱ्यांमध्ये मी पण एक नाही ना, हे बघण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणजे हे मी करतो, मी करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः संपूर्णपणे निर्लेप आहे वगैरे असं कोणीच म्हणू नये. कारण की आपल्या हातून कळत नकळत चुका घडत असतात. तसं जर झालं, हा दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आपण कुंपणावरती जी माणसं नेमून देतो, जी कुंपणावरती किंवा वेशीवरती बसणार आहेत, ते आपला पण फायदा बघतायत ना, का नुसते शत्रूकडेच लक्ष ठेवून आहे. कसं आहे पहा की गो हेड, पूर्ण कर आपलं बोलणं. नो दॅट्स ओके, दॅट्स इनफ. नाही तर समजा त्या व्यक्तीनी आपण याच्यापेक्षा वेगळे आहोत असं मानलं, म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवानी आपण वेगळे आहोत असं जर मानलं, तर मग त्या शरीरावर वाईट परिणाम होईल ना, नाही का? जो सीमेवर सैनिक आहे, जो देशाचं रक्षण करतो आहे, त्याच्या मनात जर असं आलं की मी या देशाचा भाग नसून मी वेगळा आहे,
हम्म. त्याच्या मनात जर वेगळेपण आलं तर देशाला धोका आहे. म्हणजे पहा की आपल्या शरीरामध्ये समजा हाताला वेगळेपण आलं आणि हाताने जर स्वतःचा बचावच नाही केला मग काय होईल? तसं होत नाही ना. पण आपल्या शरीरामध्ये पहा की सगळे जे अवयव आहेत ना ते सगळे एकसूत्रतेने एकमेकांच्या सहयोगाने या शरीराचं रक्षण करत असतात. तर तशाच प्रकारे आपण समाजाची कल्पना करू. समाजामधला प्रत्येक घटक जो आहे ना तो अशा प्रकारे त्या संपूर्ण समाजासाठी काही ना काही योगदान देत असतो. आणि ते योगदान स्वधर्म कर्मरूप यज्ञरूप असं जर असलं तर मग त्या समष्टी शरीराची समाज शरीराची अतिशय चांगली निगा राखली जाते. असंच व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जर समाजात राहत असू तर तेव्हा आपण असा विचार करावा की ह्या समाजाचा मी घटक आहे आणि त्या घटकाची काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, ते जर आपण केलं तर तसंच करणं अभिप्रेत आहे चांगल्या समाजासाठी. तर चांगल्या समाजाचं निर्माण जर आपल्याला करायचं असेल तर समाजसेवा किंवा समाज सुधार करण्यापूर्वी आपण स्वतःमध्ये सुधार करावा. आणि ह्याचा विचार हजारो वर्षापूर्वी आपल्या इथे होऊन गेलेला आहे. जे वर्णाश्रम पद्धती जी आहे किंवा वर्णाश्रम व्यवस्था जी आहे ते केवळ समाजाचं एक निरीक्षण आहे. त्याच्यामध्ये उच्च नीच हा अजिबात भाव नाही. आणि असा असू पण नाही. म्हणजे मी तर मागच्या वेळेस एकदा जेव्हा चिंतन झालं होतं तेव्हा तू नव्हतीच इथे अंजली, की पायाला आपण शूद्राची उपमा दिली, परंतु जर तो पाया आपला भक्कम नसला, म्हणजे आपले पाय जर भक्कम नसले तर आपण सरळ उभेच नाही राहू शकणार ना. तर त्या पायाच्या आधारावर, भक्कम पायावर आपण उभे असतो. त्यामुळे शूद्र हा समाजाचा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर त्याला कमी लेखण्याची चूक आपण जर केली तर काय होईल? त्या समाजाचा पायाच ढासळेल. करायलाच नको तसं. त्यानंतर आपण मांड्यांपासून ते कमरेपर्यंतचा भाग जो आहे तो वैश्य आहे असं धरलं. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडतायत आपल्या शरीरातल्या असं बघितलं. ऑल द मेटाबॉलिझम इज हॅपनिंग इन दॅट एरिया, राईट. त्याच्या पलीकडे जेव्हा आपण वर येऊ तेव्हा आपण क्षत्रिय, म्हणजे आपले जे बाहू आहेत ते क्षत्रिय आहेत, ते सगळ्या शरीराचं रक्षण करतायत. त्यामुळे क्षत्रिय वर्ण जो आहे तो समाजाचं रक्षण करतोय. आणि खांद्याच्या वरचा जो भाग आहे, जो मेंदूचा भाग आहे किंवा जो ज्ञानेंद्रियांचा भाग आहे, आपली सगळीच्या सगळी ज्ञानेंद्रिय इथे आहेत, ती ज्ञानेंद्रिय सूक्ष्म असावीत. तशा प्रकारे जर आपण राहिलो, म्हणजे समाजातला जो ब्राह्मण वर्ग आहे त्याचं चारित्र्य अगदी शुद्ध असलं तर त्याच्यामध्ये सूक्ष्मचिंतन शक्य आहे, नाही तर नाही. पण जर ब्राह्मण वर्णांनी ब्राह्मणत्वाचा त्याग केला किंवा त्यांच्यावर जी स्वेच्छेने त्यांनी स्वतःनी बंधनं लावून घ्यायला हवी होती ती बंधनं झुगारून जर इतर वर्णांच्या गुणांप्रमाणे वर्तन केलं तर मग काय होईल की त्या समाजामध्ये बरोबर विचार होणारच नाही आणि मग तो समाज जो आहे तो सगळा रसातळाला जाईल, असं होईल. तर त्यामुळे ब्राह्मणांनी एस्पेशली शुद्ध चारित्र्य, चित्तशुद्धी, आहार शुद्धी हे करणं फार आवश्यक आहे. आणि जी व्यक्ती ते करत असेल ती जन्मानी समजा ब्राह्मण परिवारात जन्माला आली नसेल तरी देखील ब्राह्मणच आहे. दीपक, आपण हात वर केलाय. मला हे विचारायचं होतं की याच्यामध्ये यज्ञातून जे उत्पन्न आलंय त्यातनं आपला भाग घेऊन बाकीचा भाग पुरुषाला द्यावा किंवा संसारात परत जावा. पण तो भाग किती आहे आणि किती ठेवणं, किती सोडणं हे कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यावर तुमचे काय विचार आहेत की आता ख्रिश्चनिटी मध्ये सांगितलं की 10% द्यावा.
पण या इथे काही सांगितलेलं नाहीये की तुमचा भाग किती उत्पन्न तुम्ही घ्या त्यातनं आणि बाकीचं द्यावं लागेल. पण किती द्यावं लागेल किंवा त्याच्यावर काय काही थॉट्स आहेत तुमचे? जरूर. फार चांगला प्रश्न आहे आणि चांगला विचार आहे. हे जर आपल्याला कळलं ना, तर किती चांगलं होईल. तर आता ह्याच्यामध्ये पहा, की जी ट्रस्टीशिपची कल्पना आहे किंवा इव्हन समाजवादाची जी कल्पना आहे, त्याच्यामध्ये कसं आहे, की फ्रॉम एव्हरीवन ऑर बाय एव्हरीवन अकॉर्डिंग टू हिज कॅपॅसिटी आणि टू एव्हरीवन ऑर फॉर एव्हरीवन अकॉर्डिंग टू हिज नीड. म्हणजे कसं आहे, की प्रत्येक व्यक्तीनी आपली जेवढी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार त्या समाजपुरुषाच्या कलशामध्ये आहुती द्यायची आणि त्यातून आपल्या गरजेपुरतंच फक्त बाहेर काढायचं. तर समजा माझी क्षमता 100ची असेल तर मी 100 टाकावं त्याच्यामध्ये आणि माझी आवश्यकता केवळ 10च असेल तर मी त्यातनं केवळ 10च घ्यावं. म्हणजे काय झालं, की ह्या केसमध्ये आपण 90% अर्पण केलं समाज पुरुषाला आणि 10% ठेवलं. परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये असं असू शकतं, की त्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे त्याला त्याला फक्त 11च टाकता येणं शक्य आहे. परंतु आवश्यकता 10ची आहे. म्हणजे काय होईल, की त्या केसमध्ये तो फक्त 10% त्याच्यामध्ये योगदान देईल असं होईल. तर प्रत्येकाची क्षमता जशी असेल ना, त्यानुसार योगदान व्हायला पाहिजे. तर ब्राह्मण वर्णावर जे बंधन होतं किंवा असायला हवं ते असं आहे, की ब्राह्मण व्यक्तीनी संचय करू नये असं बंधन आहे. म्हणजे आजचा जो शिधा आहे तो आज मी जी काही माधुकरी मागेन किंवा जे काही मी पौरोहित्य करेन त्यानंतर मला दक्षिणा स्वरूप जे मिळेल त्यातून मी ते अर्जित करेन आणि ते माझ्या गरजेपुरतं मी वापरेन आणि शेवटी दिवसाच्या शेवटी जेवढं उरलं असेल तेवढं सगळंच्या सगळं मी दान करेन. उद्यापासून नवीन दिवस पुन्हा सुरू. ब्राह्मणाच्या घरामध्ये अकाउंट बुक्सच नाहीये असं एकेकाळी होतं. आणि अशा प्रकारे जर आपण राहिलो तर त्या ब्राह्मण व्यक्तीचं चित्त इतकं शुद्ध असेल की कमालीच्या बाहेर. म्हणजे त्याच्या तोंडातून सत्याच्या शिवाय दुसरं काही निघणारच नाही आणि त्याच्या तोंडातून जे निघेल ते सत्य होईल. इतकी त्या वाणीची शक्ती असते. त्याला म्हणतात वाक्सिद्धी. पण त्याच्यासाठी तेवढं तप करणं आवश्यक आहे. तर किती टक्के आपण घ्यावं आणि किती टक्के आपण समाज पुरुषाला द्यावं याचं गणित व्यक्तिसापेक्ष आहे. आता कसं आहे, की आपण ह्या देशात राहतो किंवा कोणी कुठल्या देशात राहतात तर तिथे जे काही असतील नियम त्याप्रमाणे समजा तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न समजा 50,000 असेल तर तुम्ही 10% द्या. तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाख असेल तर तुम्ही 15% द्या. 2 लाख असेल तर 20% द्या. 3 लाख असेल तर 40% द्या. म्हणजे काय, की जितकं तुमचं उत्पन्न जास्त असेल. मग आता त्यांना असं वाटतं, की अरे मी तर इतकी मेहनत करून हे सगळं उत्पन्न तयार केलं आणि मग त्यातलं मी 40% देऊन टाकू. अरे पण तुम्हाला त्या 60% मध्ये कमी पडतंय का? तुम्हाला तर पुरून उरतंय त्याच्यामध्ये. म्हणजे जी व्यक्ती 50,000 कमवते आणि 10% 5% देते त्याचं 45,000 कसं होतंय तुम्ही जरा विचार करा बरं. ज्याला 5 लाख रुपये मिळत आहेत, ज्याला 40% द्यायचे म्हणजे त्याजवळ 3 लाख आहेत ना, तर 45,000 कुठे आणि 3 लाख कुठे? म्हणजे 2 लाख दिल्यानंतर देखील त्याच्याकडे 3 लाख उरलेच आहेत ना. पण अशा प्रकारचा विचार लोक करत नाही. लोक म्हणतात, की मी तर 5 लाख रुपयाची मेहनत केली, मग मी 2 लाख रुपये का देऊ? यांनी तर 50,000चीच मेहनत केली. नाही पण त्या 50,000ची त्याची क्षमताच तेवढी होती. असं आहे. त्यामुळे कसं आहे, की प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार अर्जित करावं धन
आणि क्षमतेनुसार त्या समाज पुरुषाला अर्पण पण करावं आणि गरजेनुसार गरजेपुरतंच फक्त घ्यावं. आता गरजा सगळ्यांच्या सारख्याच असतात आणि कधी कधी कसं असतं की म्हणजे आपल्याला जास्त कार्यक्षमतेने काम करण्यासाठी म्हणून कदाचित आपल्याला जास्त संसाधनं वापरायला लागतील, परंतु ती स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता समजा आपण समाजासाठी किंवा समाजाच्या कल्याणासाठी वापरली तर ते पाप नाही होणार. म्हणजे असं दिसेल आता बघा की देशाचा जो पंतप्रधान आहे त्याच्याजवळ माझ्याजवळ जेवढी आहेत संसाधनं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत, परंतु ती सगळी संसाधनं ती व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या चैनीसाठी न वापरता समजा देशाच्या कामासाठी वापरत असेल तर ती व्यक्ती आणि जी व्यक्ती झाडू पोछाचं काम करते, म्हणजे माझं जे प्रोफेशनल काम आहे ते झाडू पोछाचं आहे, PhD एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण, वायूचं शुद्धीकरण, पृथ्वीचं शुद्धीकरण, ह्या सगळ्या शुद्धीकरणाच्या कामाचंच मी विरोध घेतलंय, प्रोफेशनल डिग्री. तर माझ्या क्षमतेनुसार मी माझं काम करेन, त्याच्यातून माझ्या गरजेपुरतं मला जे मिळवायचं ते मी मिळवेन किंवा माझ्या गरजेपुरतं मी फक्त वापरेन. मिळवेन मी किती, परंतु मग जे मला मिळेल माझ्या गरजेपेक्षा जास्त ते मी पुन्हा त्याच्यामध्येच लावीन किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करीन, त्याच्यामध्ये निवेश करीन पुन्हा एकदा, आणि त्यामुळे इतर लोकांना त्याचा उपयोग होऊ शकेल किंवा इतर लोकांना त्यापासून रोजगार मिळू शकेल किंवा उद्योग मिळू शकेल किंवा त्यांचा व्यवसाय चालू शकेल. अशा प्रकारचा समजा मी विचार केला तर मग कितीही पैसा अर्जित करायला काही हरकत नाही. पैसा कमवणं हे पाप नाहीये, परंतु तो पैसा स्वार्थासाठी वापरणं किंवा त्याच्याशी आसक्त होणं हे पाप आहे. आपल्या धर्मामध्ये पैसा कमवू नका, तुम्ही गरीब राहा असं अजिबात म्हटलेलं नाही. आपल्या इथले हे सगळे जे ज्ञानी लोक होते अद्वैती, ते राजे महाराजे पण होते. जनक राजाचं उदाहरण घ्या तुम्ही, रामाचे सासरे. तर जनक राजा तर राजा होता पण अद्वैती होता. अर्जुन हा सेनापती होता, कृष्ण हा राजा होता द्वारकेचा. तर हे सगळे राजे महाराजे होते. तर अशा लोकांकडनं आपण प्रेरणा घेऊन आपण काय शिकू की पर्जन्यादन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. त्याच्यामध्ये विचार हा आहे की आपल्या क्षमतेनुसार आपण स्वधर्मरूपी यज्ञ करून त्या यज्ञ कर्माचं जे फळ आहे, जो परिणाम आहे, तो आपण समाज पुरुषाला अर्पण करू भक्तिभावाने, समर्पण भावाने, आणि त्यातून सगळ्यांना ते उपलब्ध असेल फळ, आणि त्यातून आपण म्हणजे प्रत्येक जण आपल्यापुरतं फक्त गरजेपुरतंच वापरू. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपला समाज किती चांगला चालेल. अशा प्रकारे हा सगळा समाज चांगला चालावा आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही योगदान करण्याची आवश्यकता आहे ते आपण सगळ्यांनी करावं, अशा प्रार्थनेने आत्तापुरतं चिंतन मी इथे थांबवतो आणि पुढच्या शनिवारी आपण पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.